नागपुर से एक बेहद ही चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां सरकारी काम में बाधा डालने और महावितरण के अधिकारी पर हमला करने का मामला दर्ज किया गया है। घटना 11 जुलाई की है, जहां बिजली बिल के विवाद को लेकर एक गुस्साए ग्राहक ने महावितरण के बिना के उप विभाग कार्यालय में घुसकर हंगामा कर दिया। आरोपी ने न केवल ड्यूटी पर तैनात सहायक अभियंता सुबोध मणपे पर हमला करने की कोशिश की, बल्कि कार्यालय में रखा लैपटॉप भी तोड़ दिया। पुलिस ने बताया कि आरोपी को हिरासत में ले लिया गया है और पांचपोली पुलिस स्टेशन में उसके खिलाफ मामला दर्ज कर आगे की कार्रवाई की जा रही है। जे लाईट बिलच्या वादावरून तो घटना घडलेली आहे आणि संबंधित जो आरोपी आहे त्यांनी संबंधित जो महावितरणाचा स्टाफ आहे त्याचा लॅपटॉप त्या ठिकाणी फोडला आहे आणि अंगावर धावून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करत आहे। मध्ये एकच आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लॅपटॉपचं नुकसान झालेलं आहे। आव्हान हेच आहे की जे कायदेशीर कामकाज सरकारी कर्मचारी करत असताना लोकांनी त्यांना सहयोग करावं आणि त्याच्या अनुषंगाने जर असे काही हमले होत असतील तर निश्चितच त्यांना कडक कारवाई करणार।